नमस्कार. कथाकथन 50. कथेचं नाव आहे, गोष्टीचं नाव आहे, वाघासारखे जगा, वाघासारखे जगा. स्वामी विवेकानंद म्हणतात, जसा तुम्ही विचार कराल, जसं तुम्ही चिंतन कराल, तसंच तुम्ही व्हाल, तसंच तुम्ही बनाल, तसंच तुम्ही घडाल. एक मेंढपाळ असतो आणि मेंढ्या चारण्यासाठी तो मेंढ्यांना जंगलात घेऊन जातो. दररोज जात असतो आणि एक दिवस मेंढ्यांना जंगलात घेऊन गेल्यानंतर मेंढ्यांच्या पाठीमागं एक वाघीण लागते. मेंढ्यांच्या पाठीमागं एक वाघीण धावते. ती वाघीण गरोदर असते. मेंढ्या पुढे पळत आहे. मेंढ्यांच्या पाठीमागं मेंढपाळ धावत आहे आणि मेंढपाळाच्या पाठीमागं ती वाघीण धावत आहे. समोर एक नाला येतो आणि त्या नाल्यावरून मेंढ्या उड्या मारतात आणि पुढे धावतात. तसंच मेंढपाळी त्या नाल्यावरून उडी मारतो पुढच्या किनाऱ्याला आणि तो पुढे धावत जातो. वाघीण त्या नाल्याजवळ आल्यावर ती सुद्धा जंप घेते आणि पुढच्या बाजूला उडी मारते, झेप घेते, धपकन खाली पडते. त्याच वेळेला ती गरोदर असल्यामुळं ती बाळंत होते आणि त्या बाळंतपणात ती वाघीण मरते. मात्र तिचं ते पिल्लू, तिचं ते बाळ, छावा, बछवा जिवंत असतो. मेंढपाळ पाठीमागं पाहतो तर मेंढी, ती जी काय वाघीण आहे ती मागे दिसतच नाही. गेली कुठे असा तो मेंढपाळ विचार करतो. परत त्या नाल्याजवळ मेंढपाळ येतो. पाहतो तो काय, वाघीण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले, वाघीण मरण पावलेले, वाघीण मेलेले आणि तो बछवा, तो बाळ, तो छावा, ते पिल्लू, वाघिणीचं पिल्लू मेंढपाळाकडे टकमका 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 पाहत आहे. मेंढपाळ विचार करतो, आपल्या पाठीमागे धावणारी जी वाघीण आहे ती मरण पावलेले, ह्या बचव्यानं काय केले, या छाव्यानं काय केले, ह्या पिल्लानं काय केले, ह्या बाळानं काय केले असा विचार करतो आणि त्या वाघिणीच्या पिल्लाला घरी घेऊन जातो. लहानाचं मोठं करतो, दूध पाजतो, मेंढीचं दूध पाजतो. आणि जेव्हा मेंढ्या जंगलात घेऊन गेल्यानंतर चरण्यासाठी जंगलात घेऊन जात असताना त्या वाघिणीच्या पिल्लालाही तो जंगलात घेऊन जात असतो. मेंढ्या गवत खात आहेत, वाघिणीचे पिल्लू गवत खात आहे. मेंढ्या ब्याब्या करतात, वाघिणीचं पिल्लूही ब्याब्या करतं. कारण काय? कारण ते वाघिणीचं पिल्लू स्वतःला मेंढीचं समजत होतं. लक्षात घ्या, कारण वाघिणीचं पिल्लू स्वतःला मेंढीच समजत होतं. लक्षात ठेवा, जसा तुम्ही विचार कराल, जसं तुम्ही चिंतन कराल, तसंच तुम्ही बनाल, तसंच तुम्ही व्हाल, तसंच तुम्ही घडाल. ही बातमी जंगलातल्या एका वाघाला समजली की आपला जातभाई मेंढ्यांच्या कळपात वाढत आहे. तो मेंढ्यांसारखं गवत काय खातो, मेंढ्यांसारखं ब्याब्या काय करतो. आपल्या जातीतल्या एका वाघानं म्हणजे वाघिणीच्या पिलानं पक्षांतर केलेलं आहे. हे पाहून जंगलातला मोठा वाघ संतापला, खवळला आणि त्याने ठरवलं की त्या वाघिणीच्या पिलाला पकडायचं. आणि एक दिवशी जंगलातला तो मोठा वाघ एका झुडपात लपतो आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी
मेंढपाळ मेंढ्या घेऊन आणि त्या वाघिणीच्या पिल्ल्याला घेऊन जंगलात येतो, तेव्हा वाघिणीचं पिल्लू चरत 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 त्या झुडपाजवळ येतं. ज्या झुडपामध्ये मोठा वाघ लपलेला आहे त्या ठिकाणी ती पिल्लू येतं आणि एकदम झेप घेऊन तो मोठा वाघ त्या वाघिणीच्या पिल्लाला मानेला पकडतो, तोंडाने पकडतो आणि फरफटत 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 विहिरीजवळ नेतो आणि त्या वाघिणीच्या पिल्लाला सांगतो, तुझा चेहरा बघ, ह्या पाण्यात बघ, तुझा चेहरा ह्या विहिरीतल्या पाण्यात बघ, तू मेंढी नाहीस, तू वाघ आहेस, वाघ. आणि तुझं अन्न गवत नाही, तुझं ओरडणं जी ब्याबे आहे ते नाही, तर तू वाघ आहेस, तुझं अन्न मांस आहे. आणि वाघासारखी डरकाळी द्यायची, मेंढ्यांसारखं ब्याब्या करायचं नाही, वाघासारखी डरकाळी फोडायची, डरकाळी द्यायची. डरकाळी कशी द्यायची, डरकाळी कशी फोडायची, त्या मोठ्या वाघानं वरडून दाखवलं, डरकाळी फोडून दाखवलं. बस तेव्हापासून वाघिणीचे पिल्लू स्वतःला वाघ समजू लागलं. तेव्हापासून वाघिणीचं पिल्लू स्वतःला वाघ समजू लागलं आणि ते डरकाळी देऊ लागलं, मांस खाऊ लागलं. मुलांनो, मुलींनो, स्त्रियांनो, पुरुषांनो, लक्षात ठेवा की वाघिणीचं पिल्लू स्वतःला आता काय समजत होतं, वाघ समजत होतं. स्वतःला आता ते वाघ समजत होतं आणि म्हणून ते मांस खाऊ लागलं आणि डरकाळी वाघासारखी फोडू लागलं. लक्षात ठेवा. आणि म्हणून मुलांनो, मुलींनो, स्त्रियांनो, पुरुषांनो, 100 वर्ष शेळी मेंढीसारखं जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखे जगा, वाघिणीसारखे जगा. जसा तुम्ही विचार कराल, जसं तुम्ही चिंतन कराल, तसंच तुम्ही व्हाल, तसंच तुम्ही घडाल, तसंच तुम्ही बनाल. लक्षात ठेवा. आणि म्हणून जीवन कसं जगा, वाघासारखे जगा, वाघिणीसारखे जगा. लक्षात ठेवा. धन्यवाद.